नमस्कार भक्तांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये वेळ फक्त स्वामीचे। तुम्हा सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ। आणि मला एवढं सांगा, तुम्ही ह्या सप्ताहामध्ये जे स्वामी पुण्यतिथींचा सप्ताह होतं त्या सप्ताहामध्ये तुम्ही सगळ्यांनी भाग घेतला होता का नाही? गुरुचरित्र पारायण केलं का नाही? सप्ताहामध्ये जे काही याग आहेत, प्रहर आहेत, हवन आहेत, ते सगळं तुम्ही सेवा केले का नाही? कारण मी तर सगळं मनसोक्त करून घेतलं। मी तुम्हाला सांगू, मी पारायणला सुद्धा बसायची। मी पारायणला बसलेले होते, त्यानंतर मग परत तिकडून आल्यावरती आपलं पारायण रोजचं एक होऊन जातं। सकाळी पारायण 6 वाजता बसलं की 8 वाजेपर्यंत पारायण पण होऊन जायचं। 8 साडेआठ वाजेपर्यंत सकाळची स्वामींची आरती होऊन जायची आणि परत एक एक पारायण जसं की मल्हारी सप्तशती आमींचं आहे ते सुद्धा पारायण होऊन जायचे। आणि परत आल्यावरती परत 10 वाजता आपलं जे याग आहेत, बुद्धी याग आहे, स्वामी याग आहे, चंडी याग आहे, रुद्र याग आहे, सगळ्या याग मी अटेंड केलेले आहेत। परत त्यानंतर 1 वाजेपर्यंत ते करून परत 3-4 वाजता परत पाठ, मग परत संध्याकाळी आरती, म्हणजे सगळे सेवा मनसोक्त केले। मनसोक्त असं वाटलं की नाही, काहीतरी आपण सेलिब्रेट केलेलं आहे। म्हणजे स्वामी भक्तांसाठी स्वामी पुण्यतिथी हे एक सणच आहे जणू की। तर तुम्हा सगळ्यांना सर्वात आधी खूप खूप शुभेच्छा। अक्षय तृतीया हा सर्वात मोठा सण परत आपल्याला एक सेलिब्रेट करण्यासाठी आलेला आहे। 10 मे 2024 ह्या दिवशी अक्षय तृतीया आहे। तर अक्षय तृतीया म्हणजे काय असतो, नेमकं त्या दिवशी आपल्याला काय करायचं असतं हाच आपण जाणून घेणार आहे। अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही, म्हणजे जो झिरत नाही, जो संपत नाही, त्याला अक्षय असं म्हटलं जातं। तर अक्षय ह्याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या की ह्या दिवसाचं किती महत्व आहे। काय झालं होतं की ह्या दिवशी जे आहे, जे धर्म वेदामध्ये लिहिलेलं आहे की ह्याच दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशीच जे कुबेर महाराज आहे, जे धनाचे देवता आहे, जसं आई लक्ष्मीला आपण धनाची देवी म्हणलं जातं, तसं कुबेर महाराजांना धनाचं दैवत मानलं जातो। तर जे धनाचे देवता आहे, जे धनाचे देवता आहेत आपले कुबेर महाराज, त्यांना याच दिवशी जे स्वर्गमध्ये वित्त सांभाळण्याची जी जबाबदारी आहे त्यांना दिली होती। म्हणजे स्वर्गमध्ये जे फायनान्शियल मिनिस्टर ज्याला आपण म्हणलं जातं इन शॉर्ट मध्ये, ते फायनान्शियल मिनिस्टर कोण आहे तर कुबेर महाराज आहे स्वर्गाचे। तर त्याच्यामुळे ह्या आजच्या दिवशीच त्यांच्याकडे पूर्ण वित्त सांभाळण्याची त्यांना जबाबदारी सोपवली गेली होती आणि आजच्या दिवशी त्यांना जे धनाचा खजिना आहे, भंडार आहे, तर त्यांना दिला गेला होता। म्हणून ह्या जे दिवस आहे अक्षय तृतीया, ह्याचा अनन्य साधारण असं महत्व आहे। अक्षय म्हणजे न संपणारा। तर आपल्याला काय वाटतं की कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे नाही संपायला पाहिजे, तर ते आहेत पैसा। तर सर्वात आधी प्रत्येकाला पैशाची गरज आहे, कारण आपल्या हाऊस मौस, आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणावरती आपल्याला पैसा लागतो। एखाद्या व्यक्ती जर एखादं खूप मोठं त्याला डिझीज आहे, खूप मोठा रोग आहे, तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा पैसा लागतो। म्हणजे पैसा असेल तर कदाचित त्याचा जीव वाचू शकतो, पण पैसा नाही आहे तो लवकरात लवकर मृत्यू पाहू शकतो वेळेच्या आतच। तर पैसा एवढं महत्वाचा आहे। प्रत्येकाला प्रत्येक क्षणामध्ये पैसा उपयोगी पडतो। तर त्यामुळे आजचे देवत आहेत, अशा काही काही संधी येत राहतात, असे सणवार येत राहतात। हा, भले आपण रोज त्यांची पूजा करू, पण जे रोजचा महत्व आहे तो वेगळा आहे आणि जे खास दिवस आहे त्यांचा महत्व त्या वेळेला वाढून जातं। तर कुबेर महाराजांची आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करायची आहे। आई लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची। आपल्याला वाटतं की कोणकोणत्या वस्तू आपल्याकडून नाही संपायला पाहिजे, जसं की पैसा आहे, आपलं अन्न आहे, तर तुम्ही अन्नदान करू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं की ह्या दिवशी आपल्याला सोने नाणे खरेदी करायची असं सांगितलं जातं। तर ते का सांगितलं जातं, कारण पैसा आपण आपल्या घरी आणत आहे, आपण सोनं नाणं जे सुख समृद्धीचा वैभव आहे, एक प्रतीक आहे। म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे म्हणजे तुमच्याकडे सोनं आहे, तुमच्याकडे सोनं आहे म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे। जे एक म्हणतात ना की समृद्धीचा जे एक स्वरूप ज्याला समजलं जातं की एक सोनं आहे म्हणजे ह्या लोकांकडे खूप पैसा आहे, जसं हे एक आपली एक समजूत जी असं आपण म्हणलं जातं। तर सुख समृद्धीचं जे प्रतीक सोनं आहे त्या दिवशी आपण आपल्या घरी आणतो। तर त्यासोबतच आपल्याला काय काय आणायचं आहे वस्तू ते पण मी तुम्हाला सांगून जातो, जेणेकरून जर तुम्हाला सोन्याची खरेदी नाही झाली, चांदीची खरेदी नाही करू शकलं, तर अजून कोणत्या गोष्टी आहे जे तुम्ही तुमच्या घरी करू शकता, तर आहे ते तुम्ही तुमच्या घरी आणू शकता। जे शेंदा मीठ आहे, जसं रुई आहेत किंवा फळ आहे, फळ तुम्ही कोणाला दान करू शकता। अन्नदान तुम्ही कोणाला करू शकता, जे घरात जे तुमच्या घरी अतिथी येणार आहे त्यांचा मान सन्मान तुम्ही करा त्या दिवशी। परत सोने चांदी तर खरेदी करू शकता। तर नाही जर झालं तर आपल्याकडे जे
सेंधा मीठ आहे ते तुम्ही घरी घेऊन या, पण ते वापरू नका त्या दिवशी. घरी त्या दिवशी तुम्ही घेऊन या सेंधा मीठ, पण त्या दिवशी त्याचा वापर नाही करायचा आहे आपल्याला. जे सोनं चांदी आहे ते तुम्ही घरी घेऊन त्या दिवशी वापरू शकता. एखादे नवीन कार्य आहे तर त्याची सुरुवात तुम्ही करू शकता, जेणेकरून त्या कार्यामध्ये तुम्हाला सक्सेस नक्की भेटणार आहे. तर त्या दिवशी नेमकी कोणती पूजा करायची, जसं कुबेर यंत्र आहे तुमच्याकडे, तर कुबेर यंत्र तुम्ही जर नाही आणलेलं ना, तर तुमच्याकडे अजून एक संधी आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र असे चांगले जे यंत्र आहेत जे तुमच्यासाठी खूप चांगले असणार आहे, ते यंत्र तुम्ही तुमच्या घरी स्थापित करून घेऊन येऊन त्याची पंचोपचारी पूजा करून त्याची स्थापना करू शकता. आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी कुबेर यंत्र आहे तर त्या कुबेर यंत्रावरती आपल्याला काही सेवा करायची आहे. जे लक्ष्मी यंत्र आहे, आपल्याकडे श्रीयंत्र आहे, त्याची सुद्धा सेवा करायची आहे आपल्याला. तर काय करायचं आहे की कुबेर यंत्राची पूजा करायची आहे आणि त्यावरती आपल्याला कुबेर चालीसा जे आहे तो वाचायचा आहे. परत जे कुबेरांचा मंत्र जाप आहे ते मी लिहून देणार आहे. ते मंत्राचा 108 वेळा आपल्याला जाप करायचा आहे आणि त्या कुबेर यंत्रावरती आपल्याला शक्य जर झालं तर 16 वेळा पुरुष शुक्त म्हणायचं आहे. ह्या सेवा आपल्याला उद्या म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कुबेर यंत्रावर करायचं आहे. जर तुमच्याकडे कुबेर यंत्र नाहीये तर काय करणार, तुमच्याकडे श्रीयंत्र असेल, तुम्ही श्रीयंत्राची सेवा करा. श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. 16 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे. कुंकुमार्चन करून 16 वेळा श्री सूक्त म्हणून कुंकुमार्चन करायचं आहे. विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. परत गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यासोबतच त्याच्यावरती लक्ष्मी गायत्री मंत्र जे आहे त्याचा जप करायचा आहे. विष्णू सहस्त्रनाम याचा वाचन करायचा आहे. व्यंकटेश स्तोत्र याचाही वाचन आपल्याला करायचं आहे. म्हणजे जर कुबेर यंत्र असेल तर त्याची सेवा करा, श्री यंत्र असेल तर त्याची सेवा करा, दोन्ही असेल तर दोन्हीची सेवा करा. अपार सुख समृद्धी ऐश्वर्य धन धान्य तुमचं घर परिपूर्ण राहणार आहे, भरणार आहे. आणि त्यासोबतच जर असं वाटत असेल तुम्हाला की नाही आपल्याकडे दोन्ही यंत्र नाही आहे तर तुम्ही जे आई लक्ष्मीची मूर्ती आहे तर त्याची तुम्ही सेवा करू शकता. कोणतेही देवीची तुमच्या घरात मूर्ती आहे, गणपती देवता आहे, मूर्ती आहे तर त्यांची तुम्ही नक्की सेवा ह्या दिवशी करू शकता. काही जणांना असं वाटतं की जे कुबेर यंत्र आहे ते आपण आपल्या घराच्या मंदिरात ठेवायचं आहे किंवा नेमकं ठेवायचं कुठं आहे. जर तुम्ही कुबेर यंत्र आणलेलं आहे तर ती पंचोपचार पूजा वगैरे करून कुबेर यंत्र यानी की अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांची सगळी सेवा वगैरे करा, त्याच्यावरती पंचोपचाराची पूजा करा, सेवा करा. आणि त्यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही तुमची जी तिजोरी आहे, तुमचं जे कपाट आहे, तुम्ही पैसे सोनं नाणं ठेवता तिकडं सुद्धा तुम्ही कुबेर यंत्र ठेवू शकता. पण कुबेर यंत्र हे आपण आपल्या मंदिरात सुद्धा ठेवू शकता. पण त्याची दिशा काय असायला पाहिजे, जर त्याची दिशा उत्तर दिशा आहे तर अतिशुभ, उत्तर पूर्व दिशा आहे तर अतिशुभ. कारण उत्तर पूर्व दिशा म्हणजे जो ईशान्य कोण आहे तो ईशान्य कोणामध्ये देवांचा वास असतो. त्या कोणामध्ये त्या दिशेमध्ये साक्षात देव जे आपले देव आहे, देवदेवता आहे ते तिकडे निवास करतात. तर तो दिशा एकदम अति उत्तम आहे, उत्तर दिशा किंवा उत्तर पूर्व दिशा. तुम्ही जर वाटलं असेल तर तुम्ही देवारात सुद्धा ठेवू शकता, नाही तर तुमच्या घराच्या जी तिजोरी आहे तिकडे सुद्धा तुम्ही हा यंत्र ठेवू शकता. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असेल, सगळ्या सेवा कळाल्या असेल. नक्की करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान पुण्य काहीतरी करा. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल तर सेवाही करा तुम्ही आणि दान पुण्यही करा, जेणेकरून कुबेर महाराज आणि आई लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर भरभरून राहू. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही ह्या चॅनल सर्वात आधी सबस्क्राईब करा.